गेल्या काही वर्षापासून आम्ही निरंतर पाहतो आहे की आरोग्य कर्मचाऱ्यांवर वारंवार कुणा ना कुणामार्फत काही ना काही मारहाणीचे प्रकार घडतात की उद्यापर्यंत जर आरोपींवर FIR दाखल करण्यात आला नाही आणि FIR दाखल केल्यानंतर सुद्धा आमच्या प्रोटेक्शनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांच्यामार्फत काही ठोस पावलं उचलल्या गेली नाहीत तर आम्ही उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहे। आज GMC अकोला येथे झालेल्या प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आज हे आम्ही जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे जमलो आहे त्याचं महत्त्वपूर्ण कारण हे आहे की गेल्या काही वर्षापासून आम्ही निरंतर पाहतो आहे की आरोग्य कर्मचाऱ्यांवर वारंवार कुणा ना कुणामार्फत काही ना काही मारहाणीचे प्रकार घडतात परंतु यावर कुठल्याही पद्धतीचा ठोस पाऊल GMC अकोला मार्फत सुद्धा आणि अकोला प्रशासन जे शासकीय जे काही प्रशासन आहे त्यामार्फत कुठलीही ठोस कार्यवाही केल्या जात नाही। आमचा आजचा जी प्रमुख मागणी आहे या आंदोलनाच्या मार्फत की उद्यापर्यंत जर आरोपींवर FIR दाखल करण्यात आला नाही आणि FIR दाखल केल्यानंतर सुद्धा आमच्या प्रोटेक्शनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांच्यामार्फत काही ठोस पावलं उचलल्या गेली नाहीत तर आम्ही उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहे। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की वार्डमध्ये काम करत असताना आम्हाला असंख्य पेशंट सोबत बोलावं लागते। पेशंट सोबत 4-4 नातेवाईक असतात तर आमची प्रमुख मागणी आहे की एका पेशंट सोबत एकच नातेवाईक असला पाहिजे। दुसरी आमची मागणी अशी आहे की पेशंटला भेटायला येणारे जे लोक आहेत त्यांचा व्हिजिटिंग अवर असले पाहिजेत आणि आमच्या सुरक्षेमध्ये जे आमची सध्या मसुबा नावाची जी सुरक्षा व्यवस्था आहे यांच्याजवळ पेशंटच्या नातेवाईकांना रोखण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या मार्फत सांगितले जाते आमच्याजवळ अधिकार नाही आहेत त्यांना रोखण्याकरता जे त्यांच्याजवळ काठ्या दिल्या आहेत त्या काठ्याचा उपयोग करण्याचा अधिकार नाही आहे। तर आमचं हे म्हणणं आहे की यदा कदाचित आम्हाला मारहाण झाली या मारहाणीमध्ये जर मसुबाच्या गार्डच्या मार्फत मध्यस्थी करण्यात आली असती आणि त्यांना रोखण्यात गेलं असतं तर ही मारहाण थांबवल्या गेली असती। तर येणाऱ्या काळामध्ये उद्याच्याच तारखेमध्ये यावर सुद्धा प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजेत आणि त्यांना अधिकार बहाल केले पाहिजेत की जर कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्यावर अन्याय म्हणजे मारहाण करण्याचा प्रकार होत असेल तर त्यांना मारहाण करण्यास ज्यांना पोलिसांना ज्या पद्धतीनं आर्म वापरण्याचे अधिकार आहेत त्या पद्धतीने त्यांना सुद्धा अधिकार द्यावा आणि आमची सेफ्टी केली पाहिजे। नीरज सिरसाट। दिन ब दिन डॉक्टर पर होने वाले हमले बहुत ही निंदनीय है और अगर इसी प्रकार ऐसी घटना डॉक्टर पर होती रही तो हम मरीजों का इलाज कैसे करेंगे और बाद में इसी घटना से आहत होकर हम अगली कार्रवाई के लिए अकोला के जो SP साहब है उनको निवेदन दे रहे हैं और हमारे जो डीन सर है उनके पास भी निवेदन देके आगे की कार्रवाई के लिए हम उनको उनके ऊपर सख्त कार्रवाई की जाए ऐसी मांग करेंगे। अगर हमारी मांगें पूरी नहीं हुई तो हम हमारी जो एसोसिएशन है उसके द्वारा एक पत्र देके हम सारी की सारी जो ट्रीटमेंट और जो व्यवस्था है वो रोक कर सम पर चले जाने की उनको लेटर देंगे। पुलिस कंप्लेंट क्या किया? अभी तो हमने पुलिस कंप्लेंट नहीं दिया लेकिन हमारे एसोसिएशन की तरफ से हम SP साहब को मिलने के लिए जा रहे हैं और अपनी ओर से एक निवेदन दे रहे हैं कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए और FIR दर्ज की जाए इनके आदेश। डॉक्टर शुभम सैनी, वार्ड नंबर 12-13 सर्जरी में मेडिकल ऑफिसर के रूप में कार्यरत हूँ। आज 3:30 बजे की घटना है। एक पेशेंट और रिलेटिव जो कि असोल्ट का पेशेंट था 2 दिन पहले अपने वार्ड में भर्ती हुआ था। उसने एक MLC पेपर के चक्कर में आज मेरे साथ, मेरे इंटर्न प्रथमेश के साथ और हमारे ब्रदर के साथ गाली गलौज की, मुँह से मिस लैंग्वेज यूज की और हम पे हमला किया। उसने IV स्टैंड उठा के हमारे ऊपर मारपीट की। ओके।